नमस्कार, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इंजिनियर्स क्लास 202मध्ये. मी सोनम. जसं की मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या चॅनलवर MPSC, PSI, STI त्याचप्रमाणे तलाठी, पोलीस भरती अशा वेगवेगळ्याच परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्हिडिओज घेऊन येणार आहोत. आजचा व्हिडिओ या सिरीजमधला पहिला व्हिडिओ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अडचण येते ती म्हणजे गणित विषयात. गणिताचे प्रश्न सोडवणे त्यांना अवघड जाते किंवा त्याला वेळही जास्त द्यावा लागतो. आपल्या चॅनलवर या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गणित त्यांना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जाईल. कारण गणित अवघड वाटतं याचं पहिलं कारण म्हणजे गणिताचा पाया कच्चा असणे. मग त्याचसाठी आपण अगदी सुरुवातीपासून गणिताची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. स्पर्धा परीक्षांसाठी गणित भाग 1. गणिताचा पाया पक्का करायचा असला तर सुरुवात अगदी पहिल्यापासून करावी लागणार आहे. मग गणिताची सुरुवातच मुळात संख्येपासून होते. तर आज आपण बघणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार. संख्येचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येलाच अजून मोज संख्या असं देखील म्हटलं जातं. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. मग नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. 1, 2, 3, 4 पासून तर अनंत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रश्न विचारला सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, त्यावेळेस आपण उत्तर देऊ शकतो 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. संख्येचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. आता नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात, तर पूर्ण संख्या 0 पासून स्टार्ट होतात. म्हणजेच 0, 1, 2, 3, 4 पूर्ण संख्या देखील अनंत आहे. आपल्याला माहिती सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही, पण लहानात लहान पूर्ण संख्या विचारली तर मात्र आपण 0 हे उत्तर देऊ शकतो. पुढची संख्या आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या या धन आणि ऋण दोन्ही असतात. संख्या रेषेच्या मध्यभागी 0 असतो. 0 पासून जर आपण उजवीकडे गेलो तर धन पूर्णांक संख्या असतात आणि जर आपण डावीकडे आलो तर ऋण पूर्णांक संख्या असतात. तर बघा इथे उदाहरण दाखवलंय. आपण पाहतोय पूर्णांक संख्या. तर संख्या रेषेच्या दोन्ही बाजूला पूर्णांक संख्या असतात. संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर 0 हा संख्या रेषेचा मध्य असतो. 0 पासून उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात, तर डावीकडे ऋण पूर्णांक संख्या असतात. बघा, -1, -2, -3 या ऋण पूर्णांक संख्या, 1, 2, 3 या धन पूर्णांक संख्या. आता ज्याप्रमाणे आपण उजव्या बाजूला जाणार आहोत, संख्येची किंमत मोठी होणार आहे. उदाहरणार्थ 1 नंतर 2. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. 3 हा 2 पेक्षा मोठा. 4 हा 3 पेक्षा मोठा. म्हणजे जसजसं आपण उजवीकडे जाऊ संख्येची किंमत वाढत जाणार, मोठी होत जाणार. त्याचप्रमाणे जसजसं आपण 0 पासून डाव्या बाजूला जाणार आहोत संख्येची किंमत लहान होत जाणार आहे. म्हणजेच -1 त्यापेक्षा लहान -2 त्यापेक्षा लहान -3 त्यापेक्षा लहान -4 या प्रमाणात. आता सर्वात लहान ऋण संख्या, ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही, पण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1. -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. त्याचप्रमाणे 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. यानंतर संख्येचा चौथा प्रकार आहे अपूर्णांक संख्या.
बघा आता अपूर्णांक संख्या नावामध्येच याचं उत्तर आहे. अपूर्णांक म्हणजे काय? जे अंक पूर्ण नाहीत असे अपूर्णांक. उदाहरणार्थ बघा आता आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो अर्धा, पाव. मग अर्धा असेल किंवा पाव असेल ही पूर्ण संख्या नाही, ती अपूर्ण आहे. मग असे जे अंक आहे, अशा ज्या संख्या आहेत त्यांना म्हटलं जातं अपूर्ण संख्या. मग आता अपूर्ण संख्यांची उदाहरणं इथे दिलेली आहेत. इथे म्हटलंय अर्धा म्हणजे 1/2, त्यानंतर 1.3/4, 2/3, 4/5 हे काही उदाहरणं इथं अपूर्णांकांची दिलेली आहेत. संख्येचा 5वा प्रकार आहे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? तर छेदस्थानी एक संख्या आणि अंशस्थानी एक संख्या अशा स्वरूपात म्हणजे P/Q अशा स्वरूपात ज्या संख्या आपण लिहू शकतो त्यांना परिमेय संख्या म्हणतात. मग आता यामध्ये सर्व अपूर्णांक संख्या येतात, त्याचप्रमाणे सर्व पूर्णांक संख्या देखील येतात. आता अपूर्णांक संख्या येतात म्हणजे आपल्याला माहिती त्या साधारणतः P/Q या स्वरूपात असतात. पण पूर्णांक संख्या देखील आपण अशा लिहू शकतो. उदाहरणार्थ 2 आहे तर 2 आपण 2/1 असं लिहू शकतो. 1 जर असेल तर 1/1 असं आपण लिहू शकतो. त्यांची किंमत बदलत नाही. इथे परिमेय संख्यांची काही उदाहरणे दिलेली आहेत. त्यापैकी काही पूर्णांक आहेत आणि काही अपूर्णांक आहेत. तर आपण उदाहरण बघूया. 2/5, 3/8, 5/6 या सर्व अपूर्णांक परिमेय संख्या आहेत. त्याचप्रमाणे 2/1, 5/1, 11/1 या सर्व पूर्णांक परिमेय संख्या आहेत. संख्येचा 6वा प्रकार आहे समसंख्या. मग समसंख्येची उदाहरणे दिलेली आहेत. समसंख्येची उदाहरणे 2, 4, 6, 8, 10, 12 याप्रमाणे. आता समसंख्या म्हणजे काय? तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल तर अशा संख्येला समसंख्या म्हटलं जातं. किंवा ज्या संख्येला 2ने भागले असता निशेष भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते, अशा संख्येला समसंख्या म्हटलं जातं. मग आता सर्वात लहान समसंख्या आहे 2 आणि सर्वात मोठी समसंख्या सांगता येणार नाही. त्यानंतर संख्येचा 7वा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्येची उदाहरणे 1, 3, 5, 7, 9, 11, 13 याप्रमाणे. विषम संख्या म्हणजे काय? तर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असेल तर त्यांना विषम संख्या म्हणायचं. किंवा ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते, अशा सर्व संख्येला विषम संख्या म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. 1 ही सर्वात लहान विषम संख्या आहे, तर सर्वात मोठी विषम संख्या सांगता येणार नाही. संख्येचा 8वा प्रकार आहे मूळ संख्या. मग मूळ संख्येची उदाहरणे दिलेली आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13 याप्रमाणे. मग मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त ती संख्या म्हणजे ती स्वतः आणि 1 या दोघांनीच पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ती स्वतः आणि 1 हे 2 अंक सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं असतं. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि 2 ही फक्त एक अशी मूळ संख्या आहे की जी समसंख्या आहे. बघा 2 ही समसंख्या आहे पण ती मूळ संख्या आहे. पण बाकीच्या सर्व मूळ संख्या ज्या आहे त्या विषम संख्या असतात. फक्त 2 आणि 2 ही एकच समसंख्या मूळ संख्या आहे. संख्येचा 9वा प्रकार आहे जोडमूळ संख्या. बघा नावामध्येच आहे मूळ संख्या, या मूळ संख्याच आहे पण जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या. तर ज्या 2 मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक असतो,
फक्त 2चा फरक ज्या 2 मूळ संख्येमध्ये असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ 3 आणि 5. बघा 3 मूळ संख्या आहे, 5 ही पण मूळ संख्या आहे आणि दोघांमध्ये 2चा फरक आहे, म्हणून यांना जोडमूळ संख्या म्हटलं जातं. तर 3 व 5, 5 व 7, 11 व 13 या जोडमूळ संख्यांच्या काही जोड्या आहेत. जोडमूळ संख्या या जोडीमध्ये असतात, म्हणजे 2 संख्या असतात त्यांना जोडमूळ संख्या म्हटलं जातं. त्यानंतर संख्येचा शेवटचा प्रकार आहे संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्येची उदाहरणं दिलेली आहेत. 4, 6, 8, 9, 10, 12. बघा आता तुम्ही बघू शकता यामध्ये काही समसंख्या आहेत, काही विषम संख्या आहेत, फक्त मूळ संख्या नाही. मग संयुक्त संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या नसलेल्या, म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत अशा सर्व नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्या सोडून सर्व संख्या संयुक्त संख्येमध्ये येतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या. तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे एक प्रश्न नेहमी विचारला जातो, 1. तर 1 ही मूळ संख्याही नाही, त्याचप्रमाणे ती संयुक्त संख्याही नाही. 1 मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही. आज आपण पाहिले संख्या व संख्यांचे प्रकार. पुढील भागात आपण काही नियम, काही उदाहरणे पाहणार आहोत. तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.